हाय गाईज, गुड मॉर्निंग। तर आज आहे संडे आणि म्हटलं आज आपण व्लॉग करूया। खूप दिवसांनंतर मी व्लॉग चालू केलेला आहे आज आणि बघूयात आपल्या आजच्या म्हणजेच आज संडे आहे तर संडे स्पेशल काय काय होतंय ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच। सो लेट्स स्टार्ट। तर माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, मस्त स्किन केअर आणि मेकअप पण थोडासा झालेला आहे। छान अशी वेणी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता माझे केस किती वाढले, छान दिसत आहेत ना। बाकीचं सगळ्यांचं पण आवडतंय, म्हणजे मी सकाळ सकाळीच व्लॉग चालू केलाय, माझी आंघोळ आणि आज ॲक्च्युली संडे आहे आणि व्लॉग करायचं खरं कारण काय आहे हे तुम्हाला पुढे कळेलच। सो स्टे ट्यून, कारण की खूप मोठी न्यूज काहीतरी मी आज सांगणार आहे। सो त्यासाठी पुढचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका, आजच कंटिन्यू व्लॉग बघत राहा। तर आजची देवपूजा सुद्धा झालेली आहे, दीदीने आज देवपूजा केली आहे। सो चला बघूया। मस्त दिवे लावलेले आहेत, उदबत्ती लावली आहे आणि छान मस्त देवपूजा इथे झालेली आहे। तर सकाळ सकाळी मस्त देवाजवळ गेलं, नमस्कार केला की एकदम छान वाटतं, पॉझिटिव्ह वाइब्स येतात। सो येस, तर आपलं तेही झालेलं आहे। तर चला बघूया आता पुढे काय करायचं। तर आता मी तुम्हाला स्नोवीला दाखवते, चला तर बघूया स्नोवी काय करते। स्नोवी, तर स्नोवी ते मस्तपैकी अशा झोपा काढते आणि तिला कळालं मी आली आहे त्यामुळे थोडीशी शेपटी हलवते, बस एवढंच। नाही तर ती ॲक्च्युलीमध्ये झोपलेली आहे। ती काय करते, सकाळ सकाळी 5 वाजता उठते, आम्हाला सगळ्यांना उठवते आणि मग स्वतः नंतर 8 वाजेस्तोपर्यंत तर झोपी गेलेली असते। वा, अशी ही आपली स्नोवी। बरं, ती 1 वर्षाची झाली आहे बरं का आता। तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल सकाळ सकाळी आईने नाश्त्याला केलेले आहेत थालीपीठ म्हणजेच धपाटे। तर याची रेसिपी मी धनश्रीज किचनवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि संडे स्पेशल असा हा आपला नाश्ता असणार आहे। तर इथे आपला थालीपीठ आणि सोबत दही आणि मिरचीची चटणी। वाव, संडेला आरामात नाश्ता करायची मजाच काहीतरी वेगळी आहे। तर इथे माझं एक पार्सल आलेलं आहे, ब्रँडकडून आलेलं आहे PR म्हणून, आणि ते मी पार्सल घ्यायला गेली आहे। तर स्नोवी पण कशी आली आहे माझ्या मागे, त्याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओजमध्ये, आत्ताच नाही, कारण की त्याच्यावरती पण मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर इथे ना स्नोवीला भूक लागलेली आहे आणि स्नोवी तिच्या खाऊच्या प्लेटजवळ मला कशी घेऊन जाते बघा। आता काही बोलणार नाही, काही म्याव म्याव करणार नाही, पण तिला भूक लागली आहे हे कसं सांगते ती मला। खूप खूप हुशार आहे स्नोवी, बघा। हाय गाईज, तर आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये आणि आता मी करणार आहे पावभाजी। तर पावभाजी करायची सगळी तयारी चालू आहे। सकाळी आपण थालीपीठ म्हणजेच धपाटे खाल्ले, आईने केलेले। तर आता संडे स्पेशल आज आपण बनवणार आहोत पावभाजी आणि त्यासोबतच पावभाजी बनवण्यासाठीचं कारण अजून एक आहे, स्पेशल कारण, ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेलच। सो लेट्स गो, आता आपण पावभाजी बनवूया। तर आता इथे मी पावभाजीची तयारी करून घेते। तुम्हाला जर का पावभाजीच्या रेसिपीची लिंक पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली असेल, तर तिथे जाऊन म्हणजेच धनश्रीज किचन या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता। धनश्रीज किचन या चॅनलवरती मी 2 वेळा पावभाजीची रेसिपी टाकलेली आहे, एक आईच्या पद्धतीने टाकली होती आणि एक माझ्या। तर नक्की बघा जाऊन आणि करूनसुद्धा बघा, खूप टेस्टी होते।
आणि सोबतच धनश्रीज किचन या चॅनलला जर का तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर धनश्री शिंदे आणि सोबतच धनश्रीज किचन या दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. तर इथे पावभाजी रेडी आहे आणि तोंडाला खूप पाणी सुटलं आहे. मस्त बटर टाकलेलं आहे वरतून, कांदा लिंबू, सोबतच पाव पण छान असे फ्राय केलेले आहेत. वाव, गरमागरम पावभाजी रेडी आहे. पण ती आता लगेच नाही खायची आहे का ते चला बघूया. तर पावभाजी करून झालेली आहे आणि हे पहा, आता ती फक्त खायची बाकी आहे. कशी दिसतेय पावभाजी? एकदम टेस्टी. अजून टेस्ट करायची आहे, पण त्याआधी तुम्हाला ह्याचं विशेष कारण सांगायचं आहे की आज स्पेशल पावभाजी का केली आहे. संडे तर आहेच, पण त्यासोबतच ही पार्टी आहे कौस्तुभच्या 10th रिझल्टची. सो तुम्हाला माहिती आहे का, कौस्तुभला 10th CBSE बोर्डला 90. सो 90% ही पार्टी आहे. आम्ही ॲक्च्युली त्याचा रिझल्ट लागल्यापासून दररोजच पार्टी करतोय, दररोजच काही ना काहीतरी खातोय. पण आज त्याला माझ्या हातची स्पेशल पावभाजी खायची होती. सो संडे पण होता म्हणून संडे स्पेशल आणि त्याच्या कॉंग्रॅच्युलेशन्सच्या पार्टीसाठी आम्ही आज पावभाजी केली आहे. सो पावभाजी पण खूप टेस्टी झाली आहे, तुम्ही बघितलीच असेल. पावभाजी खाण्याच्या आधी आपण कौस्तुभला विचारूयात, कौस्तुभ तुला 90% पडले तर तुला कसं वाटतंय? खूप चांगलं. एवढं वर्षभर मी अभ्यास येथे केला, त्याचा रिझल्ट ते एकदम चांगले आले. आणि आम्हाला पण खूप आनंद झालेला आहे, सगळ्यांनाच. आई अण्णांना पण खूप आनंद झालाय. सो ओव्हरऑल इट्स हॅपी मोमेंट्स. चला तर आता पावभाजी खाऊयात, नाहीतर तो मला धरून मारेल पावभाजी खाऊ नाही दिली म्हणून अजून. सो चलो आता पावभाजी खाऊया. अमेझिंग, खूप टेस्टी आहे. खरंच पावभाजी खूप टेस्टी झाली. 2000 years later. तर आता आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला. मी आणि आई चाललेलो आहोत. थोडीशी शॉपिंग करूया आणि मला मेन म्हणजे आता पावसाळ्यासाठी सँडल बघायचं आहे. तर चला, माझं त्याच्यासाठी काम आहे आणि थोडंसं बघूया काय काय असेल. सो लेट्स गो. तर आता आम्ही आलेलो आहोत डीमार्टला आणि संडे इव्हिनिंग असल्यामुळे डीमार्टमध्ये खूप जास्त गर्दी आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. तर डीमार्टमध्ये पावसाळा स्पेशल छत्र्या आणि रेनकोट आलेले आहेत बरं का. सो तुम्हाला जर का छत्र्या आणि रेनकोट घ्यायचे असतील तर डीमार्टला जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही दोघीही घरी आलेलो आहे. छान मस्त आंघोळ केली आणि खूप मस्त वाटतं. आता दिवसभर खूप सगळी कामं झाली. म्हणजे आजचा संडे खूप प्रोडक्टिव्ह होता, कारण की सकाळपासूनच जी कामं चालू झाली होती ती आत्ता 9:30 वाजलेत आणि आत्ता रेस्ट थोडंसं वाटतं आहे. छान मस्त पाणी आलेलं, त्यामुळे मस्त आंघोळ केली, फ्रेश झाले डीमार्टमधून आल्यावरती. आणि डीमार्टमधून पण बरंचसं थोडंसं काय काय आईचं सगळं सामान आणलं आहे. मला म्हणजे हवा तसं सँडल काय भेटला नाही, त्यामुळे आता बघूयात नंतर कधीतरी. सो येस, आजचा दिवस खूप छान आणि प्रोडक्टिव्ह गेला आणि व्लॉग पण खूप मस्त झाला. तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही मला म्हणजे धनश्री शिंदेला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह आणि स्टे हॅपी.